मला आधी असं वाटायचं की फक्त फ्रीजमध्ये ठेवलेल्या दुधाच्या दाटसर साईचं दही लावलं की छान असं तूप निघतं, पण अजिबात नाही. बिना फ्रीजचं सुद्धा तूप आहे ना तर छान निघतं. दाटसर साई जर निघत नसली तरी काय झालं, पण तूप आहे ना छान निघतं. तर इथे मी 4 दिवसाचं दही लावून ठेवलेलं साईचं, तर ते दही वापरून मी आता तूप करते. तर ते 4 दिवस साईचं दही मी लावून ठेवलं, ते दही भांड्यामध्ये घेतलं आणि छान असं फिरवून घेतलं. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. पाणी ते मी थंड यूज केलं आहे, माठाचं पाणी. आणि प्रत्येक वेळेला जरा जरा पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे. एकदम पाणी भरपूर घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे. इथे मी 3-4 वेळा पाणी घालून फिरवून घेतलेलं आहे. जोवर लोण्याचा वरती असं छान असं गोळा येत नाही तोवर पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे. आणि यातलं पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे, म्हणजे कडवायला ठेवलं की त्यातलं पाणी जे आहे ना ते पटकन आटून जातं. तर ठेवल्यानंतर असं पाण्याचा तडतड आवाज येतो आणि फेससुद्धा येतो. तडतडण्याचा आवाज बंद झाला आणि छान असं तुपाचा सुवास आला की समजायचं तूप तयार झालेलं आहे. तर इथे मी तूप जे आहे ना कोमट झाल्यानंतर बरणीमध्ये ओतून घेतलं आणि एवढं मी विना फ्रीजचं तूप काढलेलं आहे. चला बाय.